नमस्कार. मी ॲडव्होकेट बाळकृष्ण भाऊसाहेब निढाळकर. मी या व्हिडिओद्वारे आपणास संवाद साधण्यासाठी आलेलो आहे. मला तुम्हाला हे सांगायचं की निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचं कसं बाहुलं बनलेलं आहे, याची काही उदाहरणं मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. त्याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांची सूचना पुस्तिका आहे. या सूचना पुस्तिकेमध्ये प्रकरण 5 मधील 7वा मुद्दा. याच्यामध्ये असं आहे की मतदान यंत्रे मतदानासाठी केव्हा म्हणजे त्याची तारीख आणि वेळ तयार करण्यासाठी येणार आहेत याबाबत उमेदवारांना सूचना देणे बंधनकारक आहे. मतदान यंत्रे मतदानासाठी तयार करण्याच्या तारखेपूर्वी उमेदवार अथवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांना मतदान यंत्रे मतदानासाठी किती तारखेस कोणत्या वेळी व कोणत्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे याबाबत लेखी सूचना देणे अत्यावश्यक आहे. तर आता याच्यामध्ये जो हा मी मुद्दा वाचलाय त्यामध्ये आज रोजी जर आपण पाहिलं तर कोणतीही सूचना सर्व पक्षीय लोकांना किंवा पक्षाला त्यांना कोणालाही देण्यात आलेली नाही. म्हणजे आपण पाहू शकतो की पारदर्शकता याच्यामध्ये किती आहे राज्य निवडणूक आयोग आणि प्रशासनाची. आता मुद्दा नंबर 2, आता सध्या जी प्रक्रिया चालू आहे ती आहे फर्स्ट लेवल चेकिंग, म्हणजे त्याला आपण FLC म्हणूयात. तर राज्य निवडणूक आयोग यांची आदेश आहे दिनांक 12 मार्च 2012चा. हा जो आहे आदेश हा सर्व महानगरपालिका आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांना तो दिलेला आहे. यामधील 4 नंबरचा पॉइंट असा आहे, मतदान यंत्रे सेट व सील करण्याची वेळ व ठिकाण. मतदान यंत्रे सेट व सील करण्याची वेळ व ठिकाण याबाबत संबंधित उमेदवार त्याचा प्रतिनिधी यांना कळवून उपस्थित राहण्यास सूचना द्याव्यात. तर ह्यामध्ये सूचना जी आहे ती संबंधित उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी किंवा पक्ष यांना कोणालाही दिली गेलेली नाही. जेव्हा हे प्रकरण माझ्या लक्षात आलं आणि मी निवडणूक निर्णय अधिकारी यांना भेटलो तर त्यांनी असं सांगितलं की ही जी मतदान यंत्रणा आहेत त्याला आपण FLC जेव्हा करतो स्ट्रॉंग रूम मध्ये, जर ही आधी झाली असतील तर ती परत FLC होत नाही. अर्थात हे त्यांनी ऑन रेकॉर्ड बोललेलं आहे. आता माझ्या माहितीनुसार म्हणजे ह्या पुस्तिकेनुसार आपण जर गेलो तर FLC ही कधी करतात, जेव्हा एक विशिष्ट ठिकाणावरून मशीन ही स्ट्रॉंग रूमला येते तेव्हा संबंधित उमेदवार किंवा प्रतिनिधी यांना कळवलं जातं आणि त्यांच्या समोर ही फर्स्ट लेवल चेकिंग होते. आता फर्स्ट लेवल चेकिंग आधी झाली असेल तर परत होत नाही, हा थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे जी ह्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितली. तर मला या ठिकाणी असं सांगायचंय की अशा प्रकारे राज्य निवडणूक आयोग व प्रशासन ही निवडणुकीची प्रक्रिया राबवत असेल तरी लोकशाहीसाठी किती घातक आहे हे आपणच विचार करावा. नमस्कार.